एक नेता एक आवाज, उदयन महाराज, उदयन महाराज। एक नेता एक आवाज, उदयन महाराज, उदयन महाराज। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टी नरसिंह महाराजांचा विजय असो, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह महाराजांचा विजय असो, सुशांत महाजनचा विजय असो, सुशांत महाजनचा विजय असो, हेमलता भोसलेंचा विजय असो, हेमलता सागर भोसलेंचा विजय असो। गुड मॉर्निंग। येऊन गेलोय आता अधिकृत आहे तिन्ही कमळावर मी आणि सागर भोसलेंच्या वहिनी मिसेस आहे हेमलता सागर भोसले। 19 नंबर प्रभाग आहे। एकूण 3 ठिकाणी मतदान करायचंय। एक नगराध्यक्षांना करायचंय, एक वहिनींना करायचंय आणि एक मला करायचंय। कमळ चिन्ह अवश्य या। कमळ हक्काचे उमेदवार आहेत, त्यामुळे लक्षात कमळ ठेवायचं आहे। चला दादू पण वर गेलाय कमळाच्या चिन्हावर 2 आहेत, सुशांत महाजन, हेमलता सागर आणि आपले अविनाश मोहिते 3 आपले उदयन अमोल मोहिते। रांगोळी बघा खाली, हे फोटो घ्या। आजच लग्न वेळ कमी आहे म्हणून आम्ही थोडस गडबड करतोय। आपल्या हक्काचे 3 उमेदवार आहेत। आता झाला। ओके, शुभेच्छा तुम्हाला। 3 तारखेला कोणाला तर आम्ही तुमच्या सहभागी आहे। धन्यवाद। चालू केले आज येऊ का? आलो तो पण आज पत्र तीन मतं द्यायची नगराध्यक्षाला एक। नगराध्यक्ष 3 मतं द्यायची। 3 कुठली? आमच्याकडे माझं एकच मत एका मतदात्याला 3 मतदान करायचं, 3 जणांना करायचं। नगराध्यक्ष नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला मी ऑनलाईन येऊ का? चला मॅडम येतो। फोन कर प्रशांत निलेश कुठे गेला? आपल्या बीजेपीचे अजित उमेदवार आहेत। आहे का ऋषी? जणांना मतदान करायचं, एक नगराध्यक्षांना करायचंय, एक सुशांत महाजन आणि हेमलता सागर। नगराध्यक्ष 3 मतं द्यायची। आपल्या बीजेपीचे 3 उमेदवार आहेत कमळावरती। त्यांचे घरातले उमेदवार बहुमत लागू। शुभेच्छा तुम्हाला। नगराध्यक्ष आपल्या लक्ष ठेवा। साहेब नमस्ते। सुनील दादा कुठे? बरं सांगा, येऊन गेलो। सचिन लगेच चला बाहेर.
बाकी साहेब चला बोल बाहेर आलो आलो इकडे बघा इकडे बघा जरा इकडे बघा आमच्या गावची जाऊ आहे. सावलीमध्ये चला 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 त्याच्या पुढं आता आज जाऊन या. वेळ कमी आहे. गेला नाही का? नाही तुम्ही जायला पाहिजे. नाही डायरेक्ट जाऊ तिकडे हाक नको मारा चला पुढे चला जिल्हाधिकारी सातारा सुशांत सुशांत तुम्ही आहे तोपर्यंत या भागात क्रीडा साहित्य काहीतरी आलं पाहिजे. आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 19 2 तारखेला होऊ घातलेली सातारा नगर परिषदेची निवडणूक या निवडणुकीच्या निमित्तानं प्रभाग दौरा आम्ही चालू करून घरोघरी आमच्या प्रचारार्थ जे पत्रक आम्ही काढलेलं आहे त्याचं वाटप करत आहोत आणि आम्हाला समर्थन द्या अशी विनंती करत आहोत. या होणाऱ्या निवडणुकीमध्ये शाहूनगर हे प्रथमतः स्थानिक स्वराज्य संस्थेत समाविष्ट होत आहे. या अगोदर शाहूनगरला कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था नव्हती, परंतु हद्दवाढीमुळे शाहूनगरवासीय नगरपालिकेत दाखल झालेले आहेत. स्थानिक लोकांना प्रथमतः स्थानिक उमेदवार निवडून देण्याची संधी इथं उपलब्ध झालेली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही लोकांसमोर जात असताना एक स्वच्छ सुंदर आणि सर्वांना हवाहवायचं वाटणारे शाहूनगरची नव्याने कशी निर्मिती करता येईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. माननीय छत्रपती खासदार उदयनराजे भोसले व नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावर आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत. मी स्वतः उमेदवार सुशांत शांताराम महाजन व माझ्याबरोबर असणाऱ्या हेमलताताई सागर भोसले या आम्ही प्रभागातून नगरसेवक पदासाठी आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. त्या पद्धतीनं त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचे अमोल मोहिते हे देखील आमच्या पार्टीचे थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याकरता उमेदवारी त्यांनी पण दाखल केलेली आहे. या निमित्ताने आज आम्ही सर्व शाहूनगर भागात प्रचार दौरा मोठ्या लोकांच्या प्रेमापोटी आणि बहुसंख्य लोकांच्या आशीर्वादाने आम्ही इथं चालू केलेलं आहे आणि सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या 2 तारखेला आम्हाला कमळ या चिन्हावर मतदान करून बहुसंख्य मताने निवडून द्यावे. नमस्कार. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब या दोन्ही महाराज साहेबांच्या आशीर्वादाने आणि या दोन्ही महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज गारेच्या गणपती येथे प्रचाराचा खरं शुभारंभ झालेला आहे. 1 ते 5 शहरामध्ये प्रभाग आहेत. सर्व प्रभागातील सगळेच भाजपचे अधिकृत उमेदवार आज उपस्थित होते आणि आज खऱ्या अर्थानं प्रचाराला मी प्रारंभ केलेला आहे. प्रभाग क्रमांक 19 हा शाहूनगर, मी हेमलता सागर भोसले, प्रभाग क्रमांक 19 शाहूनगर हा मुळात त्रिशंकू भाग होता. म्हणजे तिथं
हा नगरपालिकेत होता किंवा ग्रामपंचायतमध्ये कशातही नव्हता. त्यामुळे ते हा त्रिशंकू भाग असल्यामुळं बऱ्याच ज्या बेसिक नीड्स आहेत किंवा ज्या सोयी सुविधा आहेत त्या बऱ्याच ज्या गरजा आहेत त्याचा बऱ्याच ठिकाणी प्रभागामध्ये आम्ही फिरून पाहिलं तर अभाव आहे. अगदीच बोलायचं झालं तर रस्ते असतील किंवा स्वच्छ पाण्याची सुविधा असेल किंवा गटारे असतील किंवा स्ट्रीट लाईट असतील, या सुविधांच्या शिवाय सुद्धा अजून सुरक्षितता किंवा महिलांसाठी ज्या काही रोजगार योजना असतील किंवा ज्येष्ठांसाठी ज्या काही योजना असतील, शासनाच्या ज्या काही योजना असतील त्या सर्वच योजना सर्व या नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत असं नाही. त्यामुळे आपल्या सर्व हा शाहूनगर हा भाग त्याचा सर्वांगीण विकास मला मुळात सर्वप्रथम सर्व शाहूनगरवासियांचं मनापासून आभार मानावं असं वाटतं आणि कौतुकही करावं असं वाटतं की आपण जे आजपर्यंत लहान मोठे उपक्रम राबवलेले आहेत, प्रत्येक उपक्रमात अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनी हिरिरीने सहभाग घेतलेला आहे. आमच्या सगळ्यांच्या पाठीवर वेळोवेळी कौतुकाची थाप दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक उपक्रमात त्यांनी आम्हाला सोबत दिलेली आहे आणि त्यांच्या साथीमुळंच आजपर्यंत खरं इथपर्यंत येणं शक्य झालेलं आहे. मला ठाम विश्वास आहे की इथून पुढे सुद्धा किंबहुना इथून आजपर्यंत दिलंय त्यापेक्षा जास्त साथ नक्की शाहूनगरवासियांची इथून पुढे आम्हाला मिळेल आणि सगळ्यांच्या साथीनं आपण सगळ्यांनी एकत्र येऊया, एकमतानं एकजुटीनं काम करूया आणि आपल्या शाहूनगरला आपल्या भावी पिढीसाठी उज्ज्वल, सुशिक्षित, सुरक्षित असं सक्षम असं शाहूनगर बनवूया. धन्यवाद.